नमस्कार मित्रमैत्रिणींनो. कधीकधी आपण आपल्या आयुष्यात नको त्या माणसांना स्थान देऊन ठेवतो आणि त्यांना मनाच्या अशा जागेत ठेवतो की आपला गैरसमज असतो, बस आता फक्त हीच व्यक्ती, हिच्याशिवाय दुसरं कोणी नाही. आणि इथेच आपण चुकतो. ती आपल्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक असते. कारण तुम्हाला जेवढी जवळच्या आणि महत्त्वाच्या वाटणाऱ्या व्यक्तीसाठी तुम्ही किती महत्त्वाचे आहात हे न पडताळता आपण त्यावर विश्वास ठेवत असतो. आपणही त्या व्यक्तीची पहिली प्रायोरिटी आहोत हा गोड गैरसमज करून घेतो आणि आपल्या सर्व कुठेही न व्यक्त केलेल्या भावना मोकळ्या करून टाकतो. आपण इतकं जास्त बोलतो, इतकं प्रेम पाझळतो की समोरचा आपल्याला गृहीत धरतो. खरं तर त्याला आपल्यापेक्षा इतर गोष्टी आणि इतर लोक जास्त महत्त्वाचे वाटतात. त्यांच्या गोष्टी, त्यांचे हौसमौस, त्यांचे स्वप्न, त्यांचे मित्र, त्यांचे XYZ, त्यांची प्रगती, त्यांचा वेळ, सर्व त्यांच्या गोष्टीला आपण सपोर्ट केला की आपण चांगले. मात्र यात आपण त्यांना काही बोलायचं नाही, टोकायचं नाही, विचारायचं नाही. आणि असं केलं तर तुम्ही संशयी वृत्तीचे आहात. तुम्ही त्यांना जज करता. तुमचा त्यांच्यावर विश्वास नाही. तुम्ही टॉक्सिक आहात हे लेबल लावायला ती व्यक्ती तयार असते. पण तुमचे प्रश्न, तुमची इच्छा, तुमच्या भावना यांना त्यांच्या लेखी घंटा किंमत नसते. आपण त्यांच्या आयुष्यातून जायला लागल्यावर त्यांना तात्पुरती जाग येते आणि पुन्हा आपण त्यांना संधी देतो, कारण आपलं प्रेम आहे. पण अशी व्यक्ती सुधारणारी कधीच नसते. ज्यांना तुमच्यापेक्षा त्यांचा स्वार्थ जास्त महत्त्वाचा आहे, त्यांची लोक जास्त महत्त्वाची आहेत, अशा क्षुल्लक लोकांना आपण नको तेवढं महत्त्व देऊन बसतो आणि सर्वस्व गमावतो. अशी माणसं कोणाचीच होऊ शकत नाहीत. आज इथे, उद्या तिथे, तुमच्यासोबत असून दुसरीकडे, पुन्हा दूर झाल्यावर आधीच्या व्यक्तीकडे आणि पुन्हा तुमच्याकडे. ज्यांना एकच राहताच आलं नाही. प्रत्येक फुलावर बसणारं फुलपाखरू आपल्या बागेत ठेवायचं नसतं. वाटा सापडत जातील, तुम्ही शोधत जा. माणसं बदलत जातील, तुम्ही स्वीकारत जा. परिस्थिती शिकवत जाईल, तुम्ही शिकत जा. येणारे दिवस निघून जातील, तो क्षण जपत जा. विश्वास तोडून अनेक जातील, तुम्ही सावरत जा. प्रसंग परीक्षा घेत जाईल, तुम्ही क्षमता दाखवत जा. लक्षात ठेवा, गोड बोलण्याचं सोंग करणारा माणूस कधीच कोणाचा हितचिंतक नसतो. वेळ अजिबात लागत नाही गैरसमज व्हायला. खरा वेळ लागतो तो हा गैरसमज आहे हे समजायला, आणि खूप वेळ लागतो तो गैरसमज दूर व्हायला. लवचिकता हवीच, शरीरात, स्वभावात, नियोजनात आणि जगण्यात. ओढ ही माणसाच्या स्वभावातील एक अशी क्रिया आहे की जिचा अर्थ माणसाने माणसाला जीव लावल्याशिवाय कळत नाही. ओढीत प्रेम असतं, श्रद्धा असते. ओढ लागली असेल तर न मिळणारी गोष्टसुद्धा मिळण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. परंतु सर्वात श्रेष्ठ ओढ ही परमेश्वराच्या भक्तीची आणि देशभक्तीची असली पाहिजे. म्हणजे दोन्हीमुळे या जीवनाचा प्रवास सुखमय आणि आनंदी होतो. माणसानं वेळेसोबत चालावं, काळाप्रमाणे बदलावं, परंतु आपल्या संस्कारांना शेवटपर्यंत आपल्यासोबत ठेवावं. आपलं व्यक्तिमत्व हे समयीच्या मंद प्रकाशासारखं हवं, शांत आणि सात्विक. प्रकाश कमी असला तरी मनाला शांती देणारा आणि धीर देणारा असावा. प्रयत्न सोडणारे जिंकत नाहीत आणि जिंकणारे प्रयत्न सोडत नाहीत. आयुष्यातील चांगली माणसंही घरटातल्या पक्ष्यासारखी असतात. एकदा उडून गेली की परत कधीच येत नाहीत. हरलात तरी चालेल, फक्त जिंकणाऱ्याला स्वतःहून म्हटलं पाहिजे, हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. पुण्य करायचा कितीही प्रयत्न केला तरीही त्यातून नेहमी पाप घडत असतं, आणि आपल्या हातून नक्की पुण्य किती घडतं याची गणती मात्र कुणाकडेच नसते. खोटेपणाचा वेग कितीही जास्त असला तरी ध्येयापर्यंत खरेपणाच पोहोचतो. भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते, माणूस कळायला माणुसकी लागते, आणि चांगलं जगायला सुंदर विचार आवश्यक असतात, आणि भरभरून जगायला पैसा नाही तर भरभरून जगायला आयुष्य लागतं. रोज असंख्य काट्यांच्या वेदना होतात म्हणून फुलांनी कधी तक्रार केली नाही. त्यांनी त्या काट्याशी संघर्ष केला म्हणून फुलं फुलली आणि बहरली. आपल्या आयुष्यात दुःख आणि संघर्ष आहे याची तक्रार आपणही करू नये. त्यापेक्षा फुलासारखं संघर्ष करायला शिकावं. आयुष्य आपोआप फुलून जाईल.
ज्ञानाचा सर्वात मोठा शत्रू अज्ञान नसून ज्ञानी असल्याचा भास होणं आहे. एखाद्याचं वाईट करून आनंदी होऊ नका, कारण परमेश्वर जेव्हा हिशोब करतो तेव्हा सावरणं तर दूरच, रडण्याच्या लायक सुद्धा ठेवत नाही. पुस्तक माणसाला रद्दी होण्यापासून वाचवतं. खरं तर यशस्वी कथा वाचून केवळ संदेश मिळतो, पण अपयशाच्या कथा वाचून यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात. आयुष्यात नेहमी सजग आणि सक्षम राहिलं पाहिजे, कारण हवामान कधी बदलेल हे सांगता येईल, पण माणसे कधी बदलतील हे मात्र कधीच सांगता येत नाही. कपटी माणसांपेक्षा तोंडावर बोलणारे कधीही चांगले, कारण काही लोक बगळ्याच्या जातीचे असतात, वरून स्वच्छ पण मनाने काळे. त्या बगळ्यापेक्षा कावळा बरा, जो वरूनही काळा आहे आणि आतूनही काळा आहे. बुद्धिमत्ता तुम्हाला सर्वोच्च पदावर नेऊन पोहोचवते. तेथे किती काळ टिकून राहायचं हे मात्र तुमचं वर्तन ठरवत असतं. तेव्हा नेहमी सजग राहून वर्तन नीट ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. जादू करून पैसा निर्माण करता येत नाही, पण पैसे असले की कोणतीही जादू करता येते. आयुष्यात एखादी अपेक्षा पूर्ण झाली नाही म्हणून दुःखी राहू नका. आपलीच अपेक्षा चुकीची होती असं समजून ती अपेक्षा सोडून द्या. स्वप्न समजून ते विसरा आणि आनंदमय जीवन जगा. कशीही असली तरी आपली परिस्थिती आपल्यालाच बदलावी लागते, कारण मनासारखं दिवस पाहण्यासाठी मनाविरुद्ध दिवस हे सोसावेच लागतात. आज तुम्ही करू शकणारी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे एखाद्यासाठी सकारात्मक बदल घडवून आणणं. जेव्हा तुम्ही असे करता तेव्हा तुम्ही केवळ दुसऱ्याचे आयुष्य वाढवत नाही, तर तुमच्या स्वतःच्या आयुष्यातही भर घालता. जे शब्दाच्या खऱ्या अर्थाने सर्वात मोठे विजेते आहेत, तेच इतरांच्या जीवनात सर्वात मोठा सकारात्मक बदल घडवून आणतात. फक्त स्वतःसाठी विचार करणं, जगणं, वागणं आणि बोलणं यामुळे अलिप्तता आणि निराशा येते. जीवनातील आनंद पूर्णपणे अनुभवण्याचा मार्ग म्हणजे तो शेअर करणं. तुमचे क्षण, तुमचे विचार, तुमची ऊर्जा इतरांसाठी वाढवा आणि या गोष्टी अर्थ आणि परिणामकारकता वाढवतील. जर तुम्ही इतरांसाठी काही फरक करत नसाल तर तुम्ही आयुष्याचा एक छोटासा भाग जगत आहात. तुमच्याकडे काही खास ऑफर आहे. एखाद्या व्यक्तीसाठी वास्तविक फरक करा आणि तुमचे जग अधिक सुंदर ठिकाणी बनवत असताना पहा. पाण्याने भरलेल्या तलावात मासे किड्यांना खातात आणि जर तोच तलाव कोरडा पडला तर किडे माशांना खातात. संधी सगळ्यांना मिळते, फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा. एखाद्या व्यक्तीजवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्यांच्याजवळ आपला विषय जरी निघाला तरी त्याच्या ओठावर थोडंसं हसू आणि डोळ्यात थोडंसं पाणी नक्कीच आलं पाहिजे. तेव्हा हा छोटासा सकारात्मक विचारांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.